आणि बघा 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा, तर त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे. ते उदाहरण प्रत्यक्षात आपण सोडून पाहूयात आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या पद्धतीनं एकदम शॉर्टकट मध्ये हे उदाहरण सोडवायचं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. आता या ठिकाणी बघा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहेत. आता आपण 1 ते 10 पर्यंतचे जे काही क्रमिक संख्या आहेत याच्यामध्ये जर आपण समसंख्या बघितल्या तर समसंख्या कोणकोणत्या आहेत मित्रांनो, तर या ठिकाणी बघा समसंख्या आहे 2 अधिक 4, त्यानंतर 6 आहे, त्यानंतर 8 आहे आणि त्यानंतर 10. अशा प्रकारच्या या काय आहेत, सर्व समसंख्या आहेत आणि या सर्व समसंख्यांची आपल्याला काय विचारलेली आहे, तर या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय करून घेणार आहोत, बेरीज करून घेणार आहोत. मग या ठिकाणी बघा मित्रांनो 2 आणि 4 मिळून होतात 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 मिळून होतात 20 आणि 10 मिळून होतात 30. तर या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो, एकूण सर्व समसंख्या ज्या काही 1 ते 10 पर्यंतच्या सर्व समसंख्या आहेत त्यांची बेरीज ही या ठिकाणी किती आलेली आहे, तर 30 आलेली आहे. आता हेच उदाहरण आपल्याला शॉर्टकट मध्ये कशा प्रकारे सोडवायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा आता या ठिकाणी एकूण संख्या किती दिलेली आहे, शेवटचं बघा एकूण संख्या दिलेली आहे 10. मग या 10 या संख्येला काय करायचं, 2 ने भागायचंय मित्रांनो. मग 2 ने भागल्यानंतर काय येतं रे, 5 येतं. मग या 5 ला काय करायचं, 5 हे काय आलेलं आहे, तर एकूण समसंख्या आलेली आहेत. मग एकूण समसंख्या गुणिले त्याच्या पुढील अंक अशा प्रकारे गुणाकार करायचा. मग बघा 5 सक 30 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 30. मग या ठिकाणी बघा सर्व समसंख्या उभ्या रूपाने मांडून त्याची बेरीज केली, त्याचं उत्तर 30 आलेलं आहे. आणि या ठिकाणी एकूण ज्या काही समसंख्या आहेत ते गुणिले त्याच्या पुढील संख्या केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे उत्तर अगदी काही सेकंदामध्ये मिळून जातं. तर बघा याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, पहिल्या 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज. आता बघा मगाचं जे उदाहरण होतं ते काय होतं, तर 1 ते 10 पर्यंतच्या म्हणत होतं. बघा 1 ते 10 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्याच्यातील समसंख्यांची बेरीज विचारलेली होती, परंतु या ठिकाणी पहिल्या 10 क्रमवार समसंख्या दिलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी 10 काय दिलेले आहेत, तर या 10 क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. म्हणून काय करायचं मित्रांनो, एकूण संख्या किती आहेत, 10 आहेत आणि या 10 क्रमवार समसंख्या आहेत. बघा मग ह्या समसंख्या गुणिले याच्या पुढील संख्या घ्यायची आणि त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग बघा 11 1 11 आणि हे 0 म्हणजेच पहिल्या ज्या काही 10 क्रमवार संख्या आहेत त्या 10 क्रमवार संख्येची बेरीज किती येते मित्रांनो, 110 ही येते. तर आता या ठिकाणी बघा पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण याच्यामध्ये फरक काय आहे, तर पहिल्या उदाहरणामध्ये 1 ते 10 संख्या दिलेल्या आहेत. जसं की बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 20 अशा प्रकारच्या 10 क्रमवार समसंख्या म्हणतं. मग हा फरक तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण काय आहे, तर पुढचं उदाहरण 1 2 3 ते 100 यामधील क्रमवार समसंख्यांची बेरीज किती येते. या ठिकाणी बघा 1 2 3 अशा प्रकारे क्रमवार संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या कुठपर्यंत आहेत, तर या संख्या 100 पर्यंत आहेत मित्रांनो. मग या 100 संख्या दिलेल्या आहेत त्याला काय करायचं, आपल्याला या 100 संख्याला याच्यामधल्या जर समसंख्या काढायच्या असतील तर काय करावं लागेल, याला भागिले 2 करावं लागेल. मग बघा भागिले 2 केल्यानंतर बे 1 बे बे 5 10 0 0 म्हणजे एकूण ज्या समसंख्या आलेल्या आहेत या समसंख्या किती आलेल्या आहेत, 50 आलेल्या आहेत. मग या एकूण संख्या ज्या आहेत या 50 आहेत गुणिले गुणिले त्याच्या पुढील संख्या करायची 51. मग बघा 50 गुणिले 51 मग 5 1 5 आणि 5 5 25 आणि हा 0 जशास तसा लिहिला. म्हणजे याचा अर्थ 1 ते 100 यामधील ज्या काही क्रमवार समसंख्या आहेत या समसंख्यांची बेरीज ही किती येणार आहे, 2550. आणि 2550 हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा मित्रांनो, 1 ते 53 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती म्हणताय. आता या ठिकाणी बघा 1 ते 53. आता ही 53 जी आहे तर ही 53 ही काय आहे रे, ही विषम संख्या आहे. म्हणून ही विषम संख्या जर काढली तर याच्यामध्ये समसंख्या काय राहतात, 1 ते 52 पर्यंतच्या जर क्रमिक संख्या घेतल्या, बघा 1 ते 52 पर्यंतच्या जर आपण क्रमिक संख्या घेतल्या तर काय होणार आहे, तर याच्यामध्ये 52 या संख्येला जर 2 आपण भागलं तर याच्यामधील एकूण समसंख्या मिळणार आहेत मित्रांनो. मग बघा बे 1 बे बे 2 4 आणि बे 7 12 म्हणजे या ठिकाणी 26 या क्रमिक समसंख्या मिळणार आहेत. मग आता या 26
ज्या काही संख्या आहेत यांची बेरीज किती होते ते करण्यासाठी काय करावं लागेल तर बघा 26 गुणिले 27 अशा प्रकारचा गुणाकार हा आपल्याला काय करावा लागणार आहे या ठिकाणी करावा लागणार आहे। मग बघा 26 गुणिले 27 7 चौकोन 42 ला 2 हातचे आलेले आहेत 4 7 दोन्ही 14 14 आणि 4 मिळून होतात 18 या ठिकाणी 0 6 दोन्ही 12 2 हातचा आलेला आहे 1 2 2 4 आणि 1 5 अशा प्रकारे याची बेरीज करून घेऊया 2 8 2 झाला 0 हातचाला 1 5 1 6 आणि 1 7 म्हणजे 702 हे काय येणार आहे या संख्यांचं उत्तर येणार आहे। आणि हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हा पर्याय आपल्याला दिसतो आहे। याच्या पुढचं उदाहरण पाहूयात मित्रांनो। बघा 25 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती सर्व समसंख्यांची बेरीज किती। मग आता काय करायचं मित्रांनो बघा आता 100 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत बघा 1 ते 100 पर्यंत 100 पर्यंत किती संख्या आहेत रे हे काढण्यासाठी काय करावं लागेल 2 ने भागावं लागेल। मग बे 5 10 ला 0 म्हणजे 50 समसंख्या आलेल्या आहेत बरोबर। मग 50 समसंख्या याचाच अर्थ 50 समसंख्यांची बेरीज किती होते ते अगोदर आपण काढून घेऊयात। मग 50 समसंख्येची बेरीज म्हणजे 50 गुणिले 51 झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं 5 1 5 5 5 25 आणि 0 0 म्हणजे 1 ते 100 पर्यंत ज्या काही समसंख्या आहेत यांची बेरीज काय होते 2550 होते। परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारलं रे 25 पासून पुढे मग 25 च्या अगोदरचा अंक कोणता आहे 24 आहे। मग 1 ते 24 या संख्यामध्ये समसंख्या किती आहेत हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल। मग या ठिकाणी 24 भागिले 2 केलं 1 2 4 म्हणजेच 12 समसंख्या आहेत। मग 12 समसंख्या म्हणजेच 12 गुणिले 13 आलं। मग या ठिकाणी बघा 12 त्रिक 36 ला 6 आलं त्याच्यानंतर हातचे आले 3 आणि 12 1 12 आणि 3 म्हणजे होतात 15। मग आता काय करायचं मित्रांनो हे जे 1 ते 100 पर्यंतची बेरीज आलेली आहे या बेरजेमधून 156 काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल। मग या ठिकाणी बघा 2550 वजा 156 असं जर केलं तर काय राहतं बघा 10 मधून 6 गेले खाली उरले 4 14 मधून 5 गेले खाली उरले 9 त्यानंतर 4 मधून 1 गेला 3 आणि 2 असे 2 म्हणजेच याचं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे 2394 असणार आहे। आणि 2394 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे। आता बघा 25 पासून पुढे विचारलेला आहे मग काय केलं 25च्या अगोदरच्या ज्या काही क्रमिक संख्या आहेत याच्यामधील समसंख्या किती आहेत ते काढलं त्याची बेरीज केली आणि 100 पर्यंतच्या समसंख्याची बेरीज केली आणि 100 पर्यंतच्या समसंख्यामधून अगोदरची जी समसंख्या ची बेरीज होती ती वजा केली। अगदी सोपं आहे मित्रांनो। याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूया तर बघा 28 ते 55 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज। आता बघा आपल्याला समसंख्या सांगितलेल्या आहेत म्हणून काय करायचं पहिल्यांदा या ठिकाणी सर्वात शेवटी कोणती संख्या आहे 55 संख्या आहे 55। मग 55 ही संख्या कशी आहे ही संख्या विषम आहे म्हणून अगोदरची समसंख्या कोणती आहे 54 आहे। मग 54 पर्यंतच्या एकूण किती समसंख्या होतात हे करण्यासाठी त्याला काय करायचं भागिले 2 करायचं मित्रांनो। मग बघा 2 1 2 2 4 उरला 1 2 7 14 म्हणजेच या ठिकाणी 27 या काय झालेल्या आहेत 27 एकूण समसंख्या झालेल्या आहेत। मग 27 संख्येची आपल्याला काय करायची आहे मित्रांनो तर या ठिकाणी बेरीज करायची आहे। मग एकूण 27 ज्या संख्या आहेत त्याची बेरीज करण्यासाठी 27 गुणिले 28 करायचं आहे। आता बघा या ठिकाणी 27 गुणिले 28 केलं मग याचा गुणाकार करून घेऊयात 7 8 56 ला 6 हातचे आलेले आहेत 5 8 दोन्ही 16 16 आणि 5 मिळून होतात 21 7 दोन्ही 14 4 हाताला 1 2 दोन्ही 4 आणि 1 5 आणि यांची बेरीज करून घेऊयात बघा 6 6 4 आणि 1 5 आणि 5 आणि 2 म्हणून होता 7 म्हणजे याची जी बेरीज आलेली आहे ती किती आलेली आहे 756। आता 756 ही जी बेरीज आली ती 1 ते 54 पर्यंत ज्या काही संख्या आहेत या संख्यांमधील समसंख्यांची आलेली आहे मित्रांनो। मग आता या बघा उदाहरणामध्ये 28 पासून सुरुवात झालेली आहे मग 28 च्या अगोदरची समसंख्या जर आपण बघितली तर ती कोणती आहे मित्रांनो ती येते 26। मग 1 ते 26 पर्यंत एकूण किती समसंख्या होतात मग 26 काय करायचं मग आपल्याला या ठिकाणी 26 भागिले 2 करायचं आहे 2 1 2 1 2 13 झालं। मग आता या ज्या 13 संख्या आलेल्या आहेत या 13 संख्याची बेरीज करायची आहे। मग 13 गुणिले 14 चोक 52 ला 2 हातचे आलेले आहेत 5 आणि 13 1 13 13 आणि 5 म्हणून होतात 18 म्हणजे याचं उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे 182। आता
आपल्याला काय पाहिजे तर 28 पासून 55 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज पाहिजेत. म्हणून काय करायचं, या 13 समसंख्यांची बेरीज या एकूण समसंख्येतून काय करावी लागेल, वजा करावी लागेल. मग एकूण समसंख्येची बेरीज 756, याच्यामधून या 13 समसंख्या आलेल्या आहेत त्याची बेरीज ही याच्यातून वजा करावी लागेल. मग बघा 6 मधून 2 गेले, खाली किती उरले, खाली उरले 4. त्यानंतर या ठिकाणी 1 घेतलं, 15 मधून 8 गेले, 15 मधून 8 गेले, खाली उरले 7. त्यानंतर या ठिकाणी 6 मधून 1 गेले, खाली उरले 5, म्हणजे 574. हे काय झालं, 28 ते 55 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही 574 आलेली आहे आणि हा पर्याय सी या ठिकाणी आहे.